सोमनाथ वचकर, जिल्हाध्यक्ष जिल्हा रेशन संघटना पुणे जिल्हा आणि संचालक समर्थ कृपा फेडरेशन, जी संपूर्ण 5 जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी एकत्र येऊन केलेली समर्थ कृपा फेडरेशन नावाची कंपनी, तिचे श्रीकांतदादा शेटे आणि मी संचालक आहोत। आज या ठिकाणी सातारा जिल्हा संघटनेच्या वतीनं सर्व प्रतिनिधींची एक एकत्रित बैठक आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून असणारा रेशन धान्य दुकानदार हा अनेक समस्यांना कशा पद्धतीनं व्यापलेला आहे, कशा पद्धतीनं दुर्लक्षित आहे, हे सगळ्या दुकानदारांनी सर्व दुकानदार तालुक्याच्या प्रतिनिधींनी अगदी सविस्तरपणे मांडलंय आणि याचाही कुठेतरी दखल शासन दरबारी घेतली जावी। आज सगळी शासनाची कामं कुठलीही करायची म्हटलं तरी दुकानदार हा त्यांना हक्काचा माणूस वाटतो। तर या दुकानदारांना पुढच्या काळामध्ये निश्चितपणाचं असं उत्पन्न म्हणजे पगार सुरू केला जावा किंवा आज वाढलेल्या दराच्या बाबतीत सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेत, अशा वेळेला रेशन धान्य दुकानामधून जीवनावश्यक वस्तूंचं वितरण केलं जावं आणि त्यामुळे बाजारातल्या किमती निश्चितपणाने नियंत्रित राहतील, अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्यांनीच विचार मांडले। श्रीकांत शेटे, सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष, समर्थ कृपा फेडरेशन जी 5 जिल्ह्याची फेडरेशन कंपनी आहे त्याचाही मी संचालक आहे। माझ्याबरोबर आज पुणे जिल्हा अध्यक्ष वचकर साहेब आले, पुण्याची तालुका प्रतिनिधी आहे। सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं आज इथं मिटिंगचे आयोजन केलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील 11 बाकीचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। आजच्या मिटिंगचा उद्देश असाच आहे की येत्या 3 महिन्याचं जे वाटप धान्य करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या कशा आहेत याचा सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दिवसेंदिवस रेशन व्यवसायावर जे काय अडचणी येत आहेत त्याच्यातला मार्ग कसा काढायचा, संघटनेच्या माध्यमातून काय करता येईल या पद्धतीनं आपल्या आज चर्चा झालेली आहे। आत्ता थोड्या वेळाने आम्ही मान्य जिल्हा पुरवठाधिकारी यांना निवेदनही देणार आहे की आम्हाला जे 3 महिन्यात आले ते 1-1 महिन्याच्या वाटपाला परवानगी रितसर द्यावी। त्याचप्रमाणे आम्हाला जे धान्य येते सध्या गोडाऊनमधनं मोठी फाटकी असतात, वजनं कमी असतात, ते शासन निर्णयानुसार आम्हाला योग्य मिळावे यासाठी आमचे आज ही मिटिंगचं आयोजन होते। त्या धान्य ते व्यवस्थित मिळावं यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत।